साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती 1 ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे। याच जयंतीचं औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर शहरात राहणारे सुशील तुपे यांनी आकाशातील तारा विकत घेतला। त्यांनी हा तारा विकत घेऊन त्या ताऱ्याला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं नाव दिलेलं आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांना ही संकल्पना कशी सुचली, त्यासोबतच किती दिवस लागले हा तारा विकत घेण्यासाठी, त्याची प्रक्रिया कशी होती याविषयी सविस्तर माहिती। माझं संपूर्ण नाव सुशील ज्ञानदेव तुपे हे आहे। मी चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर या भागात राहतो। माझं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे जालना या शहरातून। माझं ग्रॅज्युएशन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी या ठिकाणी झालेलं आहे। त्यावेळेस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 104वी जयंती महाराष्ट्रभर आपण साजरी करत आहोत। या वर्षीची जयंती आम्ही एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने कशी साजरी करावा यासाठी 6 महिन्यापासून अथंग आम्ही प्रयत्न करत होतो, विचार करत होतो। त्या अनुषंगानं आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव आकाशातील ताऱ्यांना रजिस्ट्रेशन कसं करावे ही आमच्या डोक्यात संकल्पना आली। ही संकल्पना मागच्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आकाशातील ताऱ्यांना समाज बांधवतो त्यांना नाव देण्यात आले। ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे काम करण्याचे योजले, मी आणि माझ्या सहकार्यांनी। त्यामुळे आम्ही ही जयंती अण्णाभाऊ साठेंना आगळी वेगळी पद्धतीने अभिवादन कसं करण्यात यावं यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव आम्ही रजिस्ट्रेशन केले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती निमित्त आपण आकाशातील ताऱ्यांना जे आपण नाव दिलंय याची प्रक्रिया सुमारे 6 महिन्या अगोदर आम्ही करत होतो। 6 महिन्याचा अवघा आम्हाला कालावधी लागलेला आहे। तेव्हा आम्हाला ही संकल्पना लक्षात आली की आपण ही संकल्पना करूया। तेव्हा आम्हाला असं कळण्यात आलं की भारतात हे रजिस्ट्रेशन होत नाही, हे अमेरिकेमध्ये होत। त्यानंतर आम्ही त्या संस्थेमार्फत कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याशी बोलणं चालू केलं आणि आम्हाला त्यांनी अण्णाभाऊ साठेबद्दल जी काही माहिती हवी होती त्यांच्या जीवनचरित्रावर आम्ही त्यांना ती देत गेलो। त्यांनी आम्हाला त्यांच्या जीवनावरती जी काही माहिती हवी होती ती आम्ही त्यांना पुरवत गेलो। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वंशजाकडूनही आम्ही त्यांची माहिती पुरवली आणि डॉक्युमेंटेशनद्वारे विकिपीडियाद्वारे आम्ही त्यांना माहिती देण्यामध्ये सफल झालेलो आहोत। त्याच्यामध्ये नंतर आम्हाला त्यांनी रजिस्ट्री डॉक्युमेंट जे असतील आकाशातील ताऱ्यांना आपण जे दिलेले आहे 1 महिन्याच्या नंतर आम्हाला त्यांनी पाठवली। जी काही त्यांची चार्जेस फीस आहे ते आम्ही पेड करून त्यानंतर त्यांनी आम्हाला हे रजिस्ट्री डॉक्युमेंट आम्हाला पाठवलेले आहे। आपण आता जे रजिस्ट्री डॉक्युमेंट बघणार आहोत अण्णाभाऊ साठे यांची, ते यानंतरही कुणी करू शकणार नाही आणि ती एकदाच होते हेही मी आपल्या मार्फत सांगतो। 1 ऑगस्ट रोजी आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आकाशातील नाव ताऱ्यांना दिलेलं आहे। हे आपल्याला कसे बघता येईल तर आपण आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर मध्ये जाऊन स्पेस रजिस्ट्री किंवा स्टार नेपिंग ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्या ऍप्लिकेशन मध्ये एक बारकोड असेल तो आम्ही तुम्हाला मेन्शन करू। त्या ऍपद्वारे आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जे नाव आपण दिलेलं आहे आकाशातील तारा ते आपण बघू शकता। ते आपण 1 तारखेपासून खुल्ले करणार आहोत। आकाशातील हा जो तारा विकत घेतलेला आहे त्या ताऱ्याला अण्णाभाऊ साठे यांचं नाव सुशील तुपे यांनी दिलेलं आहे आणि आता हा तारा कायमस्वरूपी अण्णाभाऊ साठे यांच्या नावावरती राहणार आहे। अशा पद्धतीनं आगळं वेगळं अभिवादन सुशील तुपे यांनी अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीच्या दिवशी केलेलं आहे। अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर।